महापुरुष पोलीस वर्सेस तेज प्रकाश आलिमवाडी. मगच तुम्हाला म्हटलं की सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं घोषवाक्य दुसऱ्या बाजूला मॅच किक लागवलं गेले. या वेळापत्र प्रत्युत्तर दिलं गेलंय ते म्हणजेच पहिल्या दरम्यान या वेळापत्र गुण मिळवला गेलाय तो म्हणजेच तेज प्रकाश आलिमवाडी संघाच्या खात्यामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. श्री गणेशा केला गेलाय तो म्हणजे तेज प्रकाश आलिमवाडी संघाचा. मॅच किक लगावली जाईल 08 नंबर तशी प्रदान केलेला हा खेळाडू विसर वाजले गेले. यावेळेला मॅच किक लगावले गेले किकला प्रत्युत्तर देखील दिला गेलंय परंतु पुन्हा एकदा यावेळेला मात्र चूक घडली गेली म्हणजे महापुरुष पोलीस संघाकडून तर दुसरा गोल यावेळेला बहाल केला गेला तो म्हणजेच तेज प्रकाश आलिमवाडी संघात 2-0. पुन्हा मॅच किक लगावली जाईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा या किकला प्रत्युत्तर दिलं जाते का पाहायचं. यावेळेला मात्र प्रयत्न शेवटच्या क्षणी मात्र फसला आणि यावेळेला मात्र श्री गणेशा करतोय म्हणजे महापुरुष पोलीस संघ खातं खोललं गेलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मॅच किक असेल ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघाकडे. डिसेल वाजले गेले मॅच किक लगावली गेले 10 नंबर दर्शी प्रदान केलेला खेळ त्या ठिकाणी होता. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो दोन्ही बाजूने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला 2-all म्हणजे यावेळेला स्कोर बरोबर पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. दोन्ही संघ तगडे त्यामुळे या स्पर्धेदरम्यान यावेळेला मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. किक लगावली गेले फिर एक बार गलती और फिर एक बार गलती का खामियाजा जो भुगतना पड़ा महापुरुष पुलिस टीम को 3-2. प्रत्येक मॅच किक दरम्यान यावेळेला मात्र गुण फरक वेगवेगळा पाहायला मिळतोय. पुन्हा विसर वाजले गेले यावेळेला किक लगावले गेले. या किक दरम्यान प्रत्युत्तर दिलं जाईल का हे देखील पाहायचं आहे. दोन्ही संघाचा विचार करतो दोन्ही संघ तगडे या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला पुन्हा चूक घडली गेले चुकीची किंमत मात्र मोजावी लागले महापुरुष पोलीस संघाला. बॅकफुटवर काहीच मिनिटा दरम्यान पाहायला मिळतो महापुरुष पोलीस संघ. असा गुण फरक पाहायला मिळेल. यावेळेला मात्र यावेळेला किक लगावली गेली आणि एका गुणाची कमाई मात्र आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे महापुरुष संघाचा हा खेळाडू 4-3 असा गुण फरक पाहायला मिळतोय. मॅच किक पुन्हा महापुरुष पोलीस संघाकडे असेल. प्रत्येक मिनिटाकडे सामना वेगळा रंगरूप धारण करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला महापुरुष पोलीस संघ दुसऱ्या बाजूला यावेळेला किक चुकले आणि चुकीची किंमत मात्र मोजावी लागली पुन्हा एकदा ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला 5-3 असा गुण फरक पाहायला मिळतोय. पंचायती रिसर वाढले गेले. यावेळेला मात्र व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये देखील आपली छाप पाडली का म्हणजे महापुरुष पोलीस संघ. मगच तुम्हाला म्हटलं क्रिकेट असू द्या कबड्डी असू द्या अशा अनेक पर्वा दरम्यान महापुरुष पोलीस संघ आपली छाप पाडत असतो. या खेळामध्ये देखील छाप पाडली जाईल का हे देखील पाहायचं आहे. हो ते एक बार चूक यावेळी चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल ते म्हणजे पुन्हा एकदा महापुरुष पोलीस संघाला. यावेळी मात्र अशा प्रकारचे चुका करून आपल्याला चालणार नाही. क्रीडा रसिक मालकांचा उदाहरण मॅच किक लगावली गेली होती चूक मॅच किक पासली आणि एक गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला म्हणजे महापुरुष पोलीस संघाच्या. सहा चार पुन्हा मॅच किक लगावली गेली. यावेळी मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतो दोन्ही बाजूने ओमकार त्या ठिकाणी आहे. यावेळी मात्र प्रयत्न होणं गरजेचं असेल ते म्हणजेच तेज प्रकाश आलिमवाडीकडून. यावेळी मात्र प्रयत्न चांगला झाला 7 नंबर तर्शी प्रदान केलेल्या खेळाडूकडून तो प्रयत्न सक्सेस झाला आणि एक गुण मात्र मिळाला तर म्हणजेच आपल्या संघासाठी तेज प्रकाश आलिमवाडी संघासाठी. दोन्ही बाजूले प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वळचढ थांबतोय म्हणजेच तरुण रक्ताचा संघ तो तेज प्रकाश आलिमवाडी तर दुसऱ्या बाजूला यावेळी मात्र महापुरुष पोलीस संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. विसल वाजले गेले. हो यावेळा एक गुण दिला गेलाय तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला. चुकीला माफी नाही मित्रांनो खेळ कोणताही असू द्या. सहा सात
एका गुणाची नाममात्र आघाडी आहे यावेळेला ती म्हणजेच पुन्हा एकदा यावेळेस 7-7 ऑल पाहायला मिळतोय तो म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळते चांगली कमबॅक पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडून विसल वादली गेले मॅच किक लगावली गेले महापुरुष पोलीस संघाकडून यावेळी मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळेल का या किक दरम्यान गुण घेईल का तो म्हणजे तो हो यावेळी मात्र एक गुणांची भर पडलेली म्हणजे पुन्हा कमबॅक पाहायला मिळेल चांगली सुरुवात पाहायला मिळेल ती म्हणजे तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडून तेजप्रकाश आलिमवाडी वर्सेस मॅच किक लगावले गेले किकला प्रत्युत्तर दिलं गेलं उंचीचा पुरेपूर फायदा यावेळी पाहायला मिळतोय तिथं प्रत्युत्तर पाहायला मिळतं हो यावेळी मात्र या किक दरम्यान काय होईल एक गुण दिला गेला आहे तो म्हणजे यावेळी मात्र पुन्हा एकदा तेजप्रकाश आलिमवाडी संघासाठी तेजप्रकाश आलिमवाडी वर्सेस महापुरुष पोलीस संघ 9-7 2 गुणांची आघाडी यावेळी मात्र ही आघाडी तोडली जाईल का महापुरुष पोलीस संघाकडून नाममात्र ही 2 गुणांची आघाडी पाहायला मिळते पुन्हा चूक घडली गेली या चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल ती म्हणजे महापुरुष पोलीस संघाला हो यावेळेला मात्र तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडून चूक गेली उंचीचा पुरेपूर फायदा उठवला तो म्हणजे 9 नंबरच्या ओमकारने 8-10 2 गुणांची आघाडी तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडे हो यावेळेला मात्र 9-10 एका गुणाची नाममात्र आघाडी आहे प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलाय व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी गणराज ग्रुप 2025 दर्जेदार नियोजन स्पर्धेत या ठिकाणी पाहायला मिळतं हो यावेळेला मात्र एका गुणाची वेगवान किक पाहायला मिळाली या किक दरम्यान बॅकफुटवर पाहायला मिळतं तर म्हणजेच महापुरुष पोलीस संघ 13 नंबरच्या खेळाडूकडून यावेळी मॅच किक लगावली जाईल या किक दरम्यान यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय हो यावेळेला मात्र प्रयत्न फिरक पुन्हा एकदा फसला एका गुणांची आघाडी पाहायला मिळाली ती म्हणजेच तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडे गुणफलकाचा विचार करतो गुणफलक पाहायला मिळतोय 12-9 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते तेजप्रकाश आलिमवाडी संघाकडे पहिल्या सेट दरम्यान हो यावेळेला मात्र 12-9 म्हणजेच 10-12 गुणफलक प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र गुणफलक हलता ठेवला जातोय दर्शक मायबाबती या ठिकाणी पुन्हा हार्दिक स्वागत असेल यावेळेला तेजप्रकाश आलिमवाडी वर्सेस हो यावेळेला पुन्हा एकदा चूक घडले गेले म्हणजेच 12-11 प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र कमबॅक पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघ तर दुसऱ्या बाजूला असेल तेजप्रकाश आलिमवाडी यानंतर सामना असेल महापुरुष कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी संघाने तयार राहायचंय महापुरुष कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी यापुढे सामना असेल महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहायचंय मैदानावर कोणत्याही प्रकारचं वॉर्मअप या ठिकाणी चालणार नाही प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद या व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीसाठी लाभलाय रिसल वाढली गेले त्यावेळेला मॅच किक लगावली जाईल या किक दरम्यान प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय हो यावेळेला मात्र एक बार आखरी समय तक की गणेशने चांगली किक लगावली आपल्या संघासाठी गुण मिळवला 13 ऑल म्हणजे यावेळेला गुणफलक बरोबर पाहायला मिळतोय दोन्ही बाजूने प्रयत्न समान पाहायला मिळतोय दोन्ही संघाचा विचार केला तर मात्र या वेळेला काय घडलंय बदल के गणेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार होतोय 14-13 असा गुणफलक पाहायला मिळतोय या उंचीमुळे तो मला वाटतं सिलेक्ट झालेलं पाहायला मिळतं पोलीस खात्यामध्ये हो यावेळेला मात्र पुन्हा वारंवार चूक पाहायला मिळते
15-13 दोन गुणांची मोठी दोन गुणांची नाममात्र आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. मॅच किक लगावली गेली यावेळी किक दरम्यान उत्तर नाही आहे आणि या किक दरम्यान देखील मिळाला एक गुण. 16-13 तीन गुण 16-13 पहिल्या शेट दरम्यान यावेळी मात्र 8 नंबर दर्शी प्रदान केला खेळू. यावेळी मात्र प्रत्युत्तर दिला गेलाय महापुरुष पोलीस संघासाठी. हे प्रत्युत्तर परतावं लागेल. यावेळी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अनेक स्पर्धा दरम्यान महापुरुष पोलीस संघ आपली छाप पाडत असतो पण या स्पर्धेदरम्यान देखील आपली चांगली छाप पडावी लागेल. के गणेश पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपल्या संघासाठी अनमोल असा गुण मिळवतोय. टाइम आउट घेतला गेलाय. 13-17 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. पुन्हा या ठिकाणी क्रीडा रसिक मायबापांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आणखी एक आमचे समालोचक मित्र योगेशजी लोकरे सर दाखल झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण कालच्या लंच टाइम मध्ये आपण आवाज ऐकला होता. 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते महापुरुष पोलीस संघाकडे. तर बॅकवर्ड पाहायला मिळत म्हणजे तेजे प्रकाश अलिमोडी संघ इथून मॅच किक लगावले गेले. या किक दरम्यान या वेळा मात्र 8 नंबर दर्शी प्रदान केले खेळू. या वेळामध्ये पुन्हा एकदा चूक. फिर एक बार गलती का खामियानंतर भुगतना पडणार. 18-13 पहिल्या शेट दरम्यान या वेळा मात्र बॅकफुटर पाहायला मिळतो म्हणजे तेजी प्रकाश अलिमोडी संघ पहिला शेट आहे. हो यावेळा मात्र वेगवान किक पाहायला मिळाली पुन्हा एकदा. आणि या चुकीची किंमत मात्र पुन्हा एकदा मोजावी लागली ती म्हणजेच तेजी प्रकाश अलिमोडी संघाला. बॅकफुटर संघ 19-13 6 गुणांची आघाडी पाहायला मिळते. यापुढील सामना असेल महालक्ष्मी पवार वर्सेस भगवती स्पोर्ट्स डी. दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहायचंय. यावेळी मात्र 1 गुण घेतला गेलाय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र 1 गुण घेतला गेलाय. 14-19 5 गुणांची आघाडी पाहायला मिळते. टेन आउट 20 इन. चौदा 19 5 गुणांची आघाडी तेजी प्रकाश अलिमोडी विरुद्ध हा सामना असेल. पहिल्या सेट दरम्यान चांगली आघाडी मिळतोय तर म्हणजेच हो यावेळा मात्र चूक घडली गेली. सोळा 19 गुण पण पाहायला मिळतो. यावेळी मात्र मॅच किक लगावले गेले. पुन्हा एकदा या किक दरम्यान उत्तर नसेल. गणेश त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र आपल्या संघासाठी अनुभव अशी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. काय गणेश चतुराई पहा मगच म्हणतो तुम्हाला या खेळाडूकडे मोठी क्षमता आहे. त्याने आपली चतुराई दाखवली. आपल्या संघासाठी 1 गुण मिळवला. प्रत्येक मॅच किक दरम्यान यावेळी मात्र आघाडीवर पाहायला मिळतो म्हणजे महापुरुष पोलीस संघ. किक लगावली गेले. प्रत्येक किक दरम्यान यावेळी मात्र यावेळी मात्र काय होणार. कोणत्या संघाच्या खात्यामध्ये गुण दाखल होणार. तर गुण दाखल झालं तर म्हणजे महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये 21-15 6 गुणांच्या गाडी महापुरुष पोलीस. दुसऱ्या बाजूला तेजी प्रकाश अलिमोडी. इथून पुढे कमबॅक करणे गरजेचे असेल. पहिला सेट आहे. या सेट दरम्यान कोणता संघ होईल विजयी. तेजी प्रकाश अलिमोडी की दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस. प्रयत्न दोन्ही बाजून चांगला पाहायला मिळतो. यावेळी मात्र हो यावेळी मात्र प्रयत्न फसला आणि 1 गुण मिळाला तर म्हणजे तेजी प्रकाश अलिमोडी संघासाठी. थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही. या ठिकाणी मात्र थांबायचं नाव घेत नाही तर म्हणजे तेजी प्रकाश अलिमोडी संघ. प्रत्येक दिलं गेलं. मॅच किक लगावली गेली होती पण ती यावेळी मात्र किक फसली आणि 1 गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला. 22-16 गुणफलक पाहायला मिळतोय. मॅच किक लगावली गेले. यावेळा मात्र
गणेश टाटकर त्यांना आहे यावेळेला मात्र एक गुणांची भरपूर एकदा संघाच्या खात्यात पाहायला मिळते म्हणजेच महापुरुष पोलीस बल संघाच्या खात्यामध्ये अनेक ठिकाणी याच नावाने हा संघ खेळत असतो महापुरुष क्रिकेट संघ महापुरुष व्हॉलीबॉल संघ महापुरुष क्रिकेट संघ महापुरुष कबड्डी संघ तर महापुरुष व्हॉलीबॉल संघ यावेळेला मात्र गणेश आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा ओहो यावेळेला मात्र पुन्हा एकदा किक लगावले गेले पुन्हा एकदा मग यावेळेला मात्र चूक घडली गेली ते म्हणजे एक नंबर दर्शी प्रयत्न केलेल्या खेळाडूकडून एका गुणांची गणेश त्या ठिकाणी होता आणि एका गुणाची भर मात्र प्रकाश आलेमोडी संघाच्या 17-20 6 गुणांच्या आघाडी पाहायला मिळते मॅच किक लगावली विसल वाजली गेले 8 नंबर दर्शी प्रदान केलेला खेळाडू यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय की गणेश त्या ठिकाणी होता परंतु यावेळेला मात्र विशाल कडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला त्याने किल्ला गावली किक या किक दरम्यान मिळाला 1 गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की एका इमर्जन्सी सेक्टर मधून हे खेळाडू सर्व या ठिकाणी आपली प्रॅक्टिस जपून आपला खेळ जपून जसा वेळ मिळेल तसा आपले छंद जोपासून या ठिकाणी दाखल झाले त्यामुळे नक्कीच महापुरुष पोलीस संघासाठी जोरदार टाळ्या होतात मित्रांनो कारण खाकी वर्दीतले हे कलाकार आहेत या खाकी वर्दीतल्या कलाकारांसाठी प्रेक्षकांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्या करा मित्रांनो सन्माननीय योगीजी पाटील सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय मी मंडळाच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतोय सरांना विनंती करतो की आपण सामन्याला झाली सुरुवात पुन्हा एकदा या वेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो त्याचे प्रकाश आलेमोडीकडून गणेश त्या ठिकाणी होता गणेश कडून प्रयत्न फसला आणि 1 गुणाची भर पडली ते म्हणजेच आलेमोडी संघाच्या खात्यामध्ये तिरुमला तिरुपती मल्टी ट्रेड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्वा सन्माननीय किरणजी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी सरांचं हार्दिक स्वागत करतोय मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय सन्माननीय किरणजी सर तर मग पहिला सेट या ठिकाणी संपला आहे पहिला सेट जिंकलाय तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघ दुसऱ्या सेट दरम्यान काय होईल कोणता संघ होईल विजयी एका बाजूला महापुरुष पोलीस संघ तर दुसऱ्या बाजूला त्याचे प्रकाश आलेमोडी कालच्या सत्रात आपण सामना पाहिला होता गोळबॉय संघाने दुसऱ्या सत्रा दरम्यान दोन्ही सेट जिंकून तो सामना जिंकला होता यापुढील सामना असेल महालक्ष्मी कुवरबाव वर्सेस भगवती स्पोर्ट्स बी दोन्ही संघाची कॅप्टननी तयार आहे लगेचच वॉर्मअप करून तयार आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मैदानावर वॉर्मअप नको आहे